समाजसेवक शामू पवार यांचा इशारा. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर लक्कडकोट परिसरात कथित अवैध मटका, जुगार आणि गॅम्बलिंगचे अड्डे सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा पुढे आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजय मारुती माने यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीला सुरगाणा येथील समाजसेवक शामू पवार यांनीही पाठिंबा देत प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी भूमिका मांडली आहे. निवेदनानुसार नवापूर शहर व लक्कडकोट परिसरात अवैध मटका आणि जुगारामुळे युवक आर्थिक अडचणीत सापडला असून सामाजिक वातावरणही बिघडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही व्यक्तींवर कथितरित्या अवैध मटका व गॅम्बलिंगचे अड्डे चालवण्याचे आरोप करण्यात आले असून त्यांच्यासह संबंधित सर्वांवर चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल राईट पेटंट नंबर 1168 ऑफ 2025 प्रलंबित आहे. यापूर्वी शासनाने न्यायालयात अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्षात अवैध धंदे सुरूच असल्याचा दावा निवेदनात करण्यात आल्याने न्यायालयाला दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सुरगाणा येथील समाजसेवक शामू पवार यांनी प्रशासनाने संयुक्त धाडी टाकून दोषींवर कठोर कारवाई करावी, अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्यांचीही चौकशी व्हावी आणि संपूर्ण प्रकरणाचा लेखी अहवाल जाहीर करावा अशी मागणी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास जनतेच्या सहभागातून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान या निवेदनामुळे नवापुरातील कथित अवैध मटका जुगार प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून प्रशासन या आरोपांची दखल घेऊन कोणती ठोस पावले उचलते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.